रामकृष्ण हरी. विषमुक्तांना रोगमुक्त भारत. गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या गुरुजनांना आणि गुरुबंधूंना सर्व माझ्या गुरूंना वंदन आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे की गुरु हे सगळ्यात श्रेष्ठ असतात, भगवंत श्रेष्ठ असतात, पण आज भगवंतांना सुद्धा मानणारी खूप लोक कमी आहेत. आज लोकांच्या पुढे एकच आहे, संविधानाने अधिकार दिला आहे, शिका आणि लढा. याच्यावर खूप लोक आज भाषण ठोकतात. देवाच्या दगडाच्या मूर्तीत देव असतो का, मग देवाकडं असतात काही प्रश्न विचारतात. पण मला त्यांना एक सांगायचं आहे, देव असते तर आम्हाला अधिकार दिला नसता का, आम्हाला ही नसतं का, ते नसतं, असं काही विचारतात. पण तुम्ही ज्याला मानतात त्याला ती आहे संविधान. संविधान तुम्हाला जी अधिकार देतं, मग त्या अधिकारामध्ये तुम्ही ज्यावेळेस अधिकारी होता किंवा नोकरी लागते, त्याच्यामध्ये तुम्ही चोऱ्या करता, त्याच्यामध्ये लोकांचे हप्ते घेता, त्याच्यामध्ये लोकांचे कमिशन खाता, ही तुम्हाला संविधानाने अधिकार दिला आहे का? आज गल्लीपासून दिल्लीपतवर सगळे पैसे खाणारी ही लोक आहेत. मग आज संविधानाने तुम्हाला हे अधिकार दिला आहे का? नाही दिला ना. मग तसा देव तुम्हाला कसं वागायचं ही कोणाला अधिकार दिलेला नाही. भगवंताने तुम्हाला नीट राहा आणि नीट चाला ही सांगितलेलं आहे. वैष्णवाचा धर्म आहे हा. सर्व शनी भगवंत तुमच्यामध्ये एक बी सेकंद तुमच्यामधून जर भगवंतानी अवतार काढून घेतला तर तुमचं होतं नव्हतं दिसन. पण आज तुम्ही विश्वास ठेवणारे नाहीत लोक, पूजापाठ तुमच्यामध्ये नाही आहे. हिंदू असून हिंदू मानून न घेणारी तुम्ही आहेत. मला सांगायचं आहे, जातपात हा विषय सोडून द्या. धर्म तुम्ही कितीही मोठा झाला तरी पहिल्यांदा तुमचा जन्म हिंदू म्हणूनच होतो, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही धर्मात जाऊ शकता. असं कोणाला बंधन नाही. रामकृष्ण हरी.